Hello, my dear friends. Once again, welcome back to my YouTube channel. I, Dr. Rakesh Suram, welcome you all in my YouTube channel. Today, we will learn the third accounting concept, that is cost concept. According to this concept, an asset is recorded in the books on the basis of historical cost. That is their monetary cost of acquisition. विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस आपण बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये असेट्स खरेदी करतो तर त्या असेट्सची जी किंमत आहे ती हिस्टॉरिकल कॉस्ट म्हणजे ऐतिहासिक किंमत आपल्याला त्या ठिकाणी लिहायची असते. म्हणजे ज्या किमतीला आपण ते असेट ॲक्वायर केलेला आहे, खरेदी केलेला आहे, व्यवसायामध्ये आणलेला आहे, ती किंमत आपल्याला लिहायची आहे. आता तुम्ही म्हणाल सर हे खूप सोपं आहे, कॉस्ट कन्सेप्ट, आपण बिल घ्यायचं आणि ते लिहायचं. परंतु प्रत्येक वेळेस आपण असेट खरेदी करतोच असं नाही. काही वेळेस आपण असेट कन्स्ट्रक्शनही करतो, तयार करून घेतो, असेंबल करतो. काही फॅक्टरीमध्ये आपल्याला मोठे प्लांट्स लागतात, अशा वेळेस आपण काय करतो ते असेंबल करत असतो. सो माय डिअर स्टुडंट्स, एव्हरी असेट व्हेनेवर वी परचेस इट इज रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स ऑन द बेसिस ऑफ हिस्टॉरिकल कॉस्ट. सो व्हॉट इज द रिझन वी आर टेलिंग इट ॲज अ कॉस्ट कन्सेप्ट? म्हणजे याला कॉस्ट कन्सेप्ट असं नाव का दिलेलं आहे? दिस कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज अ हिस्टॉरिकल बिकॉज द बॅलन्स ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज इज कॅरीड फॉरवर्ड फ्रॉम इयर टू इयर ॲट इट्स ॲक्विजिशन कॉस्ट इरिस्पेक्टिव्ह ऑफ इन्क्रीज ऑर डिक्रीज इन द मार्केट व्हॅल्यू ऑफ द असेट. आपण उदाहरण पाहूया म्हणजे लक्षात येईल. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण एक बिल्डिंग खरेदी केली, एखादं दुकान आपण खरेदी केलं, आपण या वर्षी 25 लाखाला एखादा दुकान, एखादं शॉप आपण खरेदी केलं आणि 1 वर्षांनी, 2 वर्षांनी, 5 वर्षांनी त्या दुकानाची किंमत जर 50 लाख झाला असेल किंवा 1 करोड रुपये झाला असेल तर आपण 2 वर्षानंतर बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये त्याची किंमत आपण 1 करोड रुपये लिहिणार नाही. बिकॉज द बॅलन्सेस ऑफ द असेट्स आर कॅरीड फ्रॉम इयर टू इयर. उलट आपण ये असेट जे आहेत या असेटची किंमत म्हणजे आपलं दुकान असेल तर त्याची रंगरंगोटी असेल, त्याचं जे काही डेप्रिसिएशन होतं बिल्डिंगचं, ते डेप्रिसिएशन आपण त्या ठिकाणी चार्ज करत असतो. म्हणजे घसारा आपण त्यामध्ये लिहित असतो. म्हणून याला कॉस्ट कन्सेप्ट असं म्हटलेलं आहे. कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणजे ॲक्वायर करणे, खरेदी करणे, व्यवसायामध्ये आणणे. Cost of acquisition will be the base for all further accounting. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही हिशोब लिहिणार, जर्नल एंट्री करणार, ट्रान्झॅक्शनची नोंद करणार, इट डझंट मीन दॅट द असेट विल ऑलवेज बी शोन ॲट कॉस्ट. याचा अर्थ असा नाहीये प्रत्येक वेळेस आपण कॉस्ट म्हणजे खरेदीचीच किंमत आपण दाखवणार आहे. इट इज रेकॉर्डेड ॲट कॉस्ट ओनली ॲट द टाइम ऑफ परचेस. म्हणजे ज्या वेळेस आपण असेट तयार करू, खरेदी करू, त्यावेळेस आपण त्याची खरेदीची किंमत, ॲक्विजिशन कॉस्ट म्हणजे तयार होणारी किंमत, आपल्याला पडणारी किंमत आपण त्या ठिकाणी लिहिणार आहे. बट सिस्टमॅटिकली इट इज रिड्यूस्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स व्हॅल्यू बाय चार्जिंग द डेप्रिसिएशन एव्हरी इयर. जर आपण एखादी मशिनरी 5 लाखाला यावर्षी खरेदी केली तर दरवर्षी 5 लाख रुपये लिहिणार असं नाही. आपण काय करायचं, त्या दरवर्षी त्याचं जे काही झीज होणार आहे, डेप्रिसिएशन होणार आहे, ते आपण वजा करून मग त्याची किंमत, जर त्या मशिनरीची लाईफ ही 10 वर्ष असेल तर 5 लाख 10 वर्षासाठी म्हणजे वर्षाला 50,000 रुपये याप्रमाणे आपण डेप्रिसिएशन चार्ज करायचं आणि असेटची कॉस्ट, किंमत आपण बॅलन्स शीटमध्ये दाखवायची असते. ओके. For example, furniture is purchased for 3 lakhs rupees and same cost has been recorded in the books. म्हणजे आपण 3 लाखाचं फर्निचर खरेदी केला असेल तर 3 लाख रुपयेच आपल्याला बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये लिहायचे आहेत. इन केस द मार्केट व्हॅल्यू गोज टू 1 लाख रुपीज और 1,50,000 म्हणजे पुढच्या वर्षी किंवा 6 महिन्यामध्ये जर त्या फर्निचरची मार्केटमधली किंमत 1 लाख रुपयावर आली, 1,50,000 रुपयाला आली असेल तर आपण आपल्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये ती किंमत कमी करणार नाही, कारण आपण 3 लाख रुपये स्पेंड केलेले आहेत. दिस इज अ कॉस्ट कन्सेप्ट.
सी द ग्राफिकल प्रेझेंटेशन. या ठिकाणी खूप चित्र मी तुम्हाला दाखवलेलं आहे, छान चित्र आहे. एक आपण बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करतोय, इमारत बांधतोय, दुकान असेल किंवा तुमच्या व्यवसायाची फॅक्टरी असेल, त्याची खरेदीची किंमत किंवा कॉस्ट ऑफ इरेक्शन किंवा कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन आपण त्याला म्हणू शकतो. 5 लाख रुपये आपल्याला बिल्डिंग बांधण्यासाठी लागले असतील. त्यामध्ये मटेरियलचा खर्च येणार. मटेरियल आणण्यासाठी आपल्याला 1 लाख रुपये खर्च लागलेला आहे. इट इज अ कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन. आता ती मशिनरी असेल तर ते इन्स्टॉल करण्यासाठी, पण आता हे बिल्डिंग असल्यामुळे हे बिल्डिंग बांधण्यासाठी आपल्याला काही कामगार लागतात. दॅट इज वेजेस पेड टू द लेबरर्स. इट इज 1,50,000 अँड प्रोफेशनल फीज से आर्किटेक्चर फी, इंजिनियर फी, सर्वेअर फी, हे प्रोफेशनल काही फीज आहेत. 25,000 रुपये आपण दिलेले आहेत. टोटल 5 आणि 1 6 आणि 1 7,75,000 रुपये आपल्याला खर्च आलेला आहे. सो व्हेन एव्हर यू रेकॉर्ड द value of the building in the books of accounts, the entry is made and it is recorded at 7,75,000. म्हणजे बिल्डिंगची किंमत आपण 5 लाख रुपये न लिहिता आपल्याला 7,75,000 रुपये या ठिकाणी लिहायचे. दिस इज अ हिस्टॉरिकल कॉस्ट कन्सेप्ट. असेट्स आर recorded at the historical cost, at the acquisition cost. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला अवश्य कळवा. स्टील इफ यू हॅव नॉट येट सबस्क्राईब, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. यूट्यूबला आणखी कॉस्ट कन्सेप्टचे अनेक व्हिडिओ पहा. जर माझ्यापेक्षा चांगला व्हिडिओ जर तुम्हाला यूट्यूबमध्ये आढळला असेल तर माझं चॅनल तुम्ही सोडून द्या. जर नाही तर माझं चॅनल कमीत कमी 5 मित्रांना तुम्ही शेअर करा. मला खात्री आहे आजचा जो व्हिडिओ आहे आणि पूर्वीचे जे व्हिडिओ आहेत, हे सर्व व्हिडिओ मी अशा पद्धतीने बनवलेले आहेत ज्यामध्ये ग्राफिकल प्रेझेंटेशन आहे, ज्यामध्ये क्लिअर व्हॉइस आहे आणि महाराष्ट्रातील तळागाळातील विद्यार्थ्यांना समजेल या भाषेमध्ये मी व्हिडिओ तयार केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही चॅनल माझे यूट्यूबचे व्हिडिओ जर तुम्ही तुमच्या मित्रांना ट्रान्सफर केले नसेल तर कृपया शेअर करा. धन्यवाद. बाय बाय.